चेस म्हटलं की पहिले एकच नाव आठवतं, ते म्हणजे विश्वनाथ आनंद आणि दुसरी आपली ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी। पण या इतिहासात अजून एक व्यक्तीने आपले नाव जोडले आहे, ती म्हणजे दिव्या देशमुख। नुकतीच झालेली फिडे विमेन्स चेस वर्ल्ड कप 2025 मध्ये जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली। खरंच आपल्या भारतीयांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। दिव्याच्या यशामागे तिची जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण तिने खरी प्रेरणा घेतली ती आपली भारताची बुद्धिबळपटू आणि ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी कडून। कोनेरूने अवघ्या 6व्या वर्षी चेस खेळायला सुरुवात केली। चेसची आवड तिला घरातूनच निर्माण झाली, कारण तिचे बाबा स्टेट लेवल चॅम्पियन होते। त्यांनी नोकरी सुद्धा सोडली, कारण त्यांनी तिचे मेंटर आणि ट्रेनर म्हणून काम करायला सुरुवात केली। त्यामागे त्यांचा एकच उद्देश होता की कोनेरूने चॅम्पियन बनावं, आणि खऱ्या अर्थाने कोनेरू हम्पीने चॅम्पियन बनून दाखवलं। आणि त्यानंतर हळूहळू चेस मध्ये आवड निर्माण झाली। अंडर 8, 10, 12, 15 हे सगळे नॅशनल टायटल जिंकून तिने आपल्या नावावर केले। 2 वेळा वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिप सुद्धा जिंकली, आणि त्यापुढे तिच्या चेस मधल्या खऱ्या आणि यशस्वी प्रवासाची सुरुवात झाली। वयाच्या 15व्या वर्षी तिने ग्रँड मास्टरचे टायटल आपल्या नावावर केले। नंतर तिने चेस मधून 2 वर्ष ब्रेक घेतला आणि 2018च्या ऑलिम्पियाड मध्ये कमबॅक करत आपल्या इंडियन टीमला टॉप 10 मध्ये घेऊन गेली। आणि तिथून पुढे मात्र तिने तिच्या चेस मधल्या गेमच्या चालीने स्वतःला प्रूव्ह करत राहिली। आज भारताला एक यंग चॅम्पियन मिळाली, पण या सगळ्या भारतीय बुद्धिबळाच्या यशात कोनेरू हम्पीचाही तितकाच वाटा आहे हे आपण विसरू शकत नाही। कोनेरूचा संघर्ष, डिसिप्लिन आणि काम कॉन्फिडन्स हा सगळ्यांसाठी एक मोटिवेशन आहे। आपण नवीन स्टार सेलिब्रेट करतो, पण भविष्याची खरी चाल तर शिकवून गेली कोनेरू हम्पी। म्हणूनच जिंकण्याचा खरा अर्थ मेडल मध्ये नसतो, तो असतो दुसऱ्यांची प्रेरणा बनून राहणं। आणि ती हम्पीने प्रेरणा दिली आणि दिव्या देशमुखने ती पूर्ण केली। आता अशी आशा नक्कीच आहे की आपले जे भारतीय नवोदित बुद्धिबळपटू आहेत ते आपल्या दिव्या आणि कोनेरू कडून खूप खूप इन्स्पिरेशन घेतील आणि आपल्या देशाचं नाव उंचावतील, यात शंकाच नाही। आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राइब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला।